अखेर ठरलं, ओमराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय. पद, पैसे यासाठी नव्हे तर सामान्यांसाठी शिवसेनेत प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केल्या भावना. जिल्ह्यात येतो तेव्हा विकासाचा भूकंप करतो. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही. लवकरच मोठी बातमी मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य. विरोधकांनी संवाद साधला तर संवाद साधू, राजकारण केलं तर राजकारण करू. मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावले खडे बोल. पावसाळी अधिवेशन 3 आठवडे चालणार. शेतकऱ्यांसह राज्याच्या हिताचे निर्णय घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कुठल्याही निवडणुका नसताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर नियम बदलणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पात्र बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची फसवणूक, कायदा सुव्यवस्था यावरून सुद्धा पत्रकार परिषदेतून टीका. मुंबईकरांचे सलग तिसऱ्या दिवशी हाल. संप मागे घेण्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा नकार. एकाच व्यक्तीच्या 2 वेगवेगळ्या नावानं मृत्यूपत्र. जालन्याच्या भाटेपुरीत ग्रामसेवकाचा मनमानी कारभार. पीडित कुटुंबाने केले गंभीर आरोप. सांगोल्यातल्या राजुरी इथे लक्ष्मी मातेच्या मंदिरात चोरी. चांदीच्या मुखवट्यासह सोन्याचे डोळे आणि मंगळसूत्र लंपास. गणपतीपुळे दुर्घटनेमधील 3घांचे मृतदेह सापडले. 2 तरुणांचा अजूनही शोध सुरू. मंत्री नितेश राणे वाढदिवस साजरा करणार नाहीत. राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवून घेतला निर्णय. लोक कुत्र्यांना घेऊन फिरतात, आम्ही वाघाला घेऊन फिरतो. वाघासोबतच्या व्हिडिओ सोबत निलेश लंके यांची मिश्कील टिप्पणी. राज्यातील काही भागात पावसाची हजेरी. मुंबई, ठाण्यासह पुण्यामध्ये पावसाच्या सरी. उकाड्यानं त्रस्त असलेले नागरिक सुखावले. मृग नक्षत्र संपलं तरी पावसाची हुलकावणी. हिंगोलीमध्ये पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत. तलावांनी तळ गाठल्यामुळे पाणी टंचाईची समस्या. तामिळनाडूमधील सी फूड फॅक्टरीमध्ये गॅस गळती. गॅस गळतीमुळे 7 जणांचा मृत्यू. 65 पेक्षा जास्त जण अत्यवस्थ. श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन 23 आणि 24 जूनला बंद राहणार. मूर्ती जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी निर्णय. संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना. 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी आषाढी एकादशीला पोहोचणार. जागतिक योग दिन देशभरात उत्साहात साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्यात योग साधना तर गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून अहमदाबादमध्ये योगाभ्यास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुहू बीचवर केली योगासनं. निरोगी समाजासाठी योगविद्येचा प्रसार होणं आवश्यक. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. विराट कोहली, जसप्रीत बुमराचं वनडे संघामध्ये पुनरागमन. यशस्वी जयस्वाल, प्रिन्स यादवला संघातून वगळलं.